सोलापुरात सुमारे 78 लघु व मध्यम आकाराच्या नोंदणीकृत आयटी कंपन्या कार्यरत असून त्या सगळ्यांना एकत्रित एकाच छताखाली देशाविदेशात सेवा पुरवठा करण्यासाठी चिंचोळी एमआयडीसीतील सुमारे 23 वर्षांपूर्वी संपूर्ण बांधकाम करून अद्ययावत असे आयटी संकुल उपलब्ध आहे, ज्याची कल्पना बहुतेक उद्योजकांना नाही। सदर इमारत आयटी कंपन्यांच्या वापरण्यासाठी सोलापुरातील अनेक उद्योजकांनी मागणी केली। केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले। लालफितशाही आणि उद्योजकांना न परवडेल असे भाडे आणि मूलभूत सुविधांचा अभाव तथा राजकीय अनास्थेमुळे सदर इमारत गेल्या 23 वर्षांपासून धूळ खात दयनीय आणि जीर्णावस्थेत पडून आहे। सदर इमारत अतिशय भव्य दिव्य असून इमारतीमध्ये 40 कंपन्या आणि त्यात 600 कर्मचारी व्यवस्थित काम करू शकतील इतक्या भव्य परिसरात सदर इमारत उभी आहे। भविष्यात आणखी काही मजले या इमारतीवर सहज बांधले जाऊ शकतील इतके भक्कम बांधकाम करण्यात आले आहे। एमआयडीसीतील आयटी संकुलातील इमारतीला केंद्र सरकारच्या वतीने SEZ दर्जा देऊन नवनिर्वाचित खासदारांनी प्रयत्न करून सोलापूरच्या आयटी कंपन्यांना तिथे सबसिडाइज रेटमध्ये ऑफिस स्पेस, 0 ते जास्तीत जास्त 5% GST कर सवलत, सबसिडाइज वीज पुरवठा, सबसिडाइज हायस्पीड इंटरनेट कनेक्शन, मुबलक पाणी पुरवठा, महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा व्यवस्था, सुयोग्य परिवहन व्यवस्था या मूलभूत मागण्या सोलापुरातील आयटी क्षेत्रात कार्यरत उद्योजकांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत। यावेळी इमॉर्टल कोड सॉफ्टवेअर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सारंग तारे, युवा उद्योजक धनराज बगले, उद्योजक गणेश शिलेदार, उद्योजक ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे आणि गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी चिंचोळी एमआयडीसीतील आयटी संकुल परिसराची अभ्यासपूर्ण निरीक्षण करत पाहणी केली। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।